नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, खेलो इंडियामध्ये आपण खो खो या सगळ्या टीम बद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या कॉलेजला म्हणजे आचार्य मराठी महाविद्यालयाला त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे. माझ्यासोबत आहेत पार्थ रहाटे, हॅलो, हाय पार्थ, समीर देवगड, पायल साबळे, विनायक रेडकर आणि प्रतीक कोंडविलकर. सगळ्यांचं स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. खो खो हा खेळ फार जुना आहे आणि पारंपरिक आपला भारतीय खेळ आहे आणि आपण अगदी लहान अगदी कच्चे बच्चे होतो तेव्हापासून खो खो खेळतोय. तर तुमचा खो खोशी संबंध कधी आला आणि तुम्ही कधीपासून खो खो खेळताय? म्हणजे खो खोचा संबंध असा लहानपणापासून आला, पण असं कसं कॉलेजमध्ये आलो, कॉलेजमध्ये सर भेटले, मला खो खोचा माहित पडला, अजून म्हणजे जाणकारी होत गेली. मग आम्हाला सरांनी हे केलं, मार्गदर्शन दिलं, मग आम्ही खो खो खेळायला लागलो अजून चांगलं आणि बाहेर म्हणजे असं जाऊ पाठवायला. बरोबर. आता खो खोला खास अशी विशिष्ट तयारी करावी लागते. त्यासाठी म्हणजे पळण्याचा सराव असावा लागतो, कारण पळणं त्यात धावणं हे फार महत्वाचं आहे खो खो मध्ये. तर ती धावण्याची कशी तुम्ही कसरत रोज रेग्युलर प्रॅक्टिस करता? हो, रोज प्रॅक्टिस, अर्धा एक तास, कधी कधी जास्तच होते, म्हणजे होत राहते, रोज प्रॅक्टिस होते. आणि तुम्ही कॉलेजचे लेक्चर सांभाळून नंतर प्रॅक्टिस करता? ओके. किंवा अर्ली मॉर्निंग प्रॅक्टिस करता? ओके. आता हा जे तुम्ही कॉलेजला रिप्रेझेंट केलं ते कुठे नेमकं केलं, म्हणजे तुमची मॅच कुठे झाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा. अच्छा, ओके. आम्ही रिप्रेझेंट केलं कॉलेजला. आणि किती कॉम्पिटिटर्स होते? म्हणजे तुम्ही होतातच, पण बाकी पण कॉलेजेस मधले पार्टिसिपेंट असतील, ते किती होते? 18 कॉलेज होते. 18? अरे बापरे. मग तुम्हाला टफ गेलं असेल? टफ गेलं, पण आम्ही तेवढी स्वतः प्रॅक्टिस केलेली आणि हे ट्राय केलेलं की एकमेकांमध्ये जे कोऑर्डिनेशन आहे ते आम्ही बिल्ड करू, ज्याने आम्हाला मॅच मध्ये ते हेल्प होईल. आम्ही एकमेकांना सांभाळायचा ट्राय केला आणि हेच मोटिव्ह ठेवलं की आमचा जो गेम आहे तो चांगला झाला. नक्कीच. आता तुम्हाला तयारी तुमची नेमकी म्हणजे जयदीप सरांनी करून घेतली असेल, पण नेमकी तयारी कशी करून घेतली त्याविषयी थोडंसं सांगा. खो खोची तयारी आपण कशी केली? सर आमची नॉर्मल प्रॅक्टिस घ्यायची, रनिंग पासून प्रॉपर गेम सेट होईपर्यंत फाउल्स कसे अवॉइड करायचे हे सर्व प्रॅक्टिस आमची सर घ्यायची, कारण तेच आमचे कोच आणि तेच आमचे गुरु होते. मुलांबरोबर मुलींचा सुद्धा खो खोचे सामने झाले ना, तर तू रिप्रेझेंट करतेस पायल, तर तुझा कसा एक्सपिरियन्स होता? खरं तर खो खो हा लहानपणापासूनच खूप वेळा खेळला, पण इतकं माहिती नव्हतं डीपली की याच्यामध्ये पण खूप जास्त मीन्स बोलतात ना की एवढ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, की पळणं, त्याला बॅटिंग बोलतात, अटॅक मारतात, एवढं नव्हतं. फक्त पाळायचा बसायचा गेम एवढा माहिती होता. पण जेव्हा आमच्या कोचनी आणि खरं तर आमच्या सिनियर दादांनी वगैरे सांगितलं ना, तेव्हा जाऊन त्याच्यामध्ये कळालं. माझी ही पहिलीच मॅच होती, चांगला अनुभव झाला आणि मुलींचं कॉम्बिनेशन पण खूप चांगलं होतं आणि सगळे तुम्ही खूप छान खेळला असाल नक्कीच. आता पुढे तुमचे काय प्लॅन्स आहेत? म्हणजे हा गेम आपल्याला म्हणजे राज्यस्तरीय वगैरे अशा ठिकाणी खेळला गेला पाहिजे, बरोबर? तर तुमचे तसं एफर्ट्स आहे? तशी तुम्ही तयारी करणार आहात सगळे? व्हेरी गुड. तर पुन्हा सगळ्यांचं खूप खूप आभार, तुम्ही आचार्य 90 FM मध्ये आलात आणि खो खो विषयी माहिती पण सांगितली. तुमचा जो सामना झाला त्याविषयी सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने बोललात. पुन्हा एकदा जयदीप सरांना आपण थँक्यू म्हणूया आणि पुन्हा भेटूया खेलो इंडियाच्या पुढील भागात. प्रेक्षको, आज आपल्या आचार्य मराठी महाविद्यालयातली ही खो खोची टीम आपल्या सोबत होती, ज्यांनी आंबेडकर कॉलेज इथे आपला सामना रंगवला. आणि अशाच एका नवीन एपिसोडमध्ये खेलो इंडियामध्ये पुन्हा भेटूया. तोवर मी तेजस्विनी आपली रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद. आचार्य 90 FM